इथले स्थानिक आमदार असतील, खासदार असतील आणि इथले पालकमंत्री असतील, यांना एकालाही आम्ही या ठिकाणी रस्त्यावर मोकळं फिरू देणार नाही, हा इशारा आपल्या माध्यमातून देतो। दुपारी आंदोलनकर्त्यांची भेट घ्यायला या ठिकाणी भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्रजी फालते या ठिकाणी येऊन गेले, परंतु आंदोलनकर्त्यांनी विचारलेल्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर माननीय मुख्याधिकाऱ्यांकडे नव्हतं। म्हणून या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलेला आहे, हे आंदोलन तुर्तास या ठिकाणी आम्ही सुरूच ठेवणार आहे। जोपर्यंत आमची एकच मागणी आहे, जोपर्यंत या ठिकाणी रेल्वे अतिक्रमण धारकांचं तात्काळ पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरूच राहणार आहे। यापेक्षाही अधिक आम्ही या ठिकाणी आंदोलन तीव्र करू। या ठिकाणी आपण पाहू शकतात, सर्व महिला वर्ग या ठिकाणी झोपून आहे। आंदोलनस्थळी सगळ्या महिला आहेत। आज सकाळी 10 वाजेपासून सुरू झालेलं आंदोलन आहे, 12 तास उलटून गेले, तरी या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी कुठल्याच पद्धतीचा या ठिकाणी प्रशासनाला आमची कीव येत नाही आहे आणि आमचं दुर्दैव आहे। परंतु आम्ही देखील या ठिकाणी प्रशासनाला जागेवर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। सर्व अतिक्रमणधारक आमच्या सोबत आहेत। प्रशासनाला निश्चितच आम्ही या ठिकाणी निर्णय घ्यायला भाग पाडू। उद्या काय असेल? या ठिकाणी उद्या देखील ज्या पद्धतीने आज आपण बेमुदत ठिय्या आंदोलनाचा या ठिकाणी इशारा दिलेला आहे, उद्या देखील या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन हे कायम सुरू राहणार आहे। जर या 2 दिवसामध्ये प्रशासनाने आपल्याला योग्य ती उत्तरं दिली नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र करून या ठिकाणी इथले स्थानिक आमदार असतील, खासदार असतील आणि इथले पालकमंत्री असतील, यांना एकालाही आम्ही या ठिकाणी रस्त्यावर मोकळं फिरू देणार नाही, हा इशारा आपल्या माध्यमातून देतो।